नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. ज्ञानयात्रेच्या आजच्या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की वेद 4 प्रकारचे आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. खरं म्हणजे वेदांपासूनच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आपल्याला होते आणि भरपूर त्याच्यावर काम केलेलं आहे. असंच समाजात सर्वांना माहीत असलेल्या डॉक्टर सुचेता परांजपे ह्यांचं एक खूप महत्वाचा ह्याच्यात काम आहे. वेदांचा, उपनिषदांचा अभ्यास करून जनमानसापर्यंत सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने पोहोचवणं, हे आजपर्यंत त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने काम केलंय आणि आपण सर्वच त्यांना ओळखतो. सगळ्यांनीच काही ना काही कार्यक्रमात त्यांच्याकडनं आपण काही शिकलो आहे. तर आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुचेता परांजपे यांना आपण बोलवलं आहे. सुचेता ताई, खूप खूप स्वागत तुमचं. आणि मी सर्व आपले श्रोते आणि आमच्या टीम कडनं सर्वांकडनं तुम्हाला अभिवादन करते आणि आपल्या कार्यक्रमात स्वागतही करते. एक छोटासा प्रश्न जो सर्वांनाच कुठे ना कुठे कधी ना कधी येतो की वेद म्हणजे नेमकं काय, त्या शब्दाचा काय अर्थ आहे आणि तुम्ही कसं आपल्या श्रोत्यांना सांगाल त्याच्याबद्दल? वेदाबद्दल सुरुवात करताना मला एखादी वेदातलीच ऋचा म्हणावीशी वाटते. मंगलाचरण म्हण काही म्हण की विश्वानी देव सवितर दुरितानी परासुव यन्नो भद्रम तदासुव. सर्व दुरित म्हणजे वाईट गोष्टी आमच्यापासून दूर जाऊ देत आणि सगळं कल्याणकारी जगापर्यंत येऊ दे, अशी अतिशय सुंदर प्रार्थना मी त्याच्यापासून सुरुवात करते. वेद म्हणजे काय हे तू विचारलंस ते अगदी बरोबर आहे. कारण आपल्याला आपली नावं माहीत असतात आणि प्रत्येकात वेद येतं, पुढे आयुर्वेद वगैरे सुद्धा येतं. वेद याचा शब्दशः अर्थ ज्ञान एवढाच आहे. आणि कसं सांगते मी तुला, एक क्रियापद आहे संस्कृतमध्ये, विद. विद म्हणजे जाणणे, विद्वान वगैरे आपण म्हणतो ना, किंवा विद्या. विद्या म्हणजे सुद्धा ज्ञानच. जसं एकीकडे विदपासून विद्या झालं तसं दुसरीकडे विदपासून वेद हे रूप झालं. आणि वेद म्हणजे ज्ञान. जिथे कुठल्याही प्रकारचं, आता मी आयुर्वेदाचं उदाहरण दिलं म्हणून, जिथे हेल्थ इश्यूज आणि मेडिसिन यांच्याबद्दलचं ज्ञान आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो, बरोबर. तेव्हा ज्ञान म्हणजे त्याला तुम्ही ज्ञान गोळा केलं की ते वेद झाला. पण आपल्याकडे वेद ह्या शब्दाला एक वेगळी सँक्टिटी आहे, एक वेगळं पावित्र्य आहे आणि एक वेगळा अधिकार पण आहे. म्हणजे उठसूट मी काहीतरी एक छोटंसं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात मी काय गणिताचं ज्ञान दिलं म्हणून त्याला वेद म्हणायचं शक्यच नाहीये. कारण हे जे 4 वेद तू आता सांगितलेस ते अगदी बरोबर आहे आणि त्या वेदांचं स्थानच वेगळं आहे. मी असं म्हणेन की वेद म्हणजे ऋग्वेद, आता आपण जास्ती करून ऋग्वेदाबद्दल बोलणार आहोत. तर ऋग्वेद हा फक्त भारतीय वाङ्मयातला नाही, तर संपूर्ण जगातला वाङ्मयातला उपलब्ध असं पहिलं वाङ्मय आहे. म्हणजे इतरत्र कदाचित झालं असेल, आपल्याला वाटत नाही तसं, कुठे तसे पुरावेही नाहीयेत. आणि मुख्य म्हणजे जो आजपर्यंत टिकून राहिला आणि आज त्याचाही आजही आपल्याला अर्थ कळतो अशा जो वेद आहे ऋग्वेद, तो जगातलं प्राचीनतम वाङ्मय आहे. आता मी वाङ्मय म्हटलं म्हणून अजून एक गोष्ट सांगते. वाङ्मय म्हणजे वाणीनी बोललेला. आश्चर्य वाटेल तुला की त्या काळापासून बरेच वर्ष, शेकडो वर्ष ऋग्वेद लिहिला गेला नव्हता. लिहिला गेला नव्हता आणि नुसतं वाक म्हणजे एकानी सांगायचं गुरुनी आणि शिष्यानी म्हणायचं, अशा पद्धतीने हे चालू होतं आणि म्हणून त्याला वाङ्मय म्हणजे वाङ्मय म्हणायचं. म्हणजे मौखिक पद्धतीने गुरुनी परंपरा जी आज सुद्धा वेदपाठशाळा चालू आहे. काही जणांना थोडी भीती वाटते या विषयाची आणि ते त्याच्यापासून दूर पळतात, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं? काही जण, मी स्वतः सुद्धा, मी जेव्हा फर्ग्युसन मध्ये पहिल्यांदा ऋग्वेद आम्हाला होता
तेव्हा अरे बापरे असं पहिलं फिलिंग होतं. कारण तोपर्यंत मेघदूत, शाकुंतल वगैरे असं आम्ही रोमॅन्टिक जर्नी चालला हा. होता एकदम. आणि ऋग्वेद या शब्दाची सुद्धा भीती वाटते. म्हणजे जसं खरं सांगू का, ज्याच्याबद्दल खूप आदर असतो त्यांच्याबद्दल भीती पण असते मनात. अगदी घरगुती उदाहरण घ्यायचं तर बाबा, आपले बाबा, हो. त्यांच्याबद्दल प्रेम असतं, आदर असतो आणि एक मध्ये थोडासा दुरावा असतो. हा त्यांचा आदर देण्याचा आपल्याला त्यांचा हे एक मार्ग असतो. तसं ऋग्वेदाचं होतं. इतका मोठा आहे तो की तो आपल्यापासून दूर आहे असं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हा संस्कृत मध्ये आहे हो. आणि ते सुद्धा वैदिक संस्कृत. म्हणजे एक वेळ तुम्हाला डिक्शनरी घेऊन मेघदूत, शाकुंतल, अगदी गीता सुद्धा समजेल, पण ऋग्वेद नाही समजणार. मग जे आपल्याला समजत नाही, ते माणूस असो नाही तर ग्रंथ असो, त्याच्या तू जवळ जायचा प्रयत्न करतेस हा. का? नाही, नको त्याच्यापासून बाबा, लांबच राहिलेलं 4 पावलं बरं, असं होतं. आणि मग त्याचा तोटा असा झाला की जे तुम्हाला माहिती नाही त्यालाच तुम्ही नावं ठेवायला लागलात. हो. कारण तुम्ही ते वाचलंच नाहीये. म्हणजे जोपर्यंत मी सुद्धा ऋग्वेद वाचला नव्हता तोपर्यंत मलाही ऋग्वेद असं काही माहिती नसतं आपल्याला. आणि मग तो खजिना एकदा का डोळ्यासमोर उघडला आणि यात मला अगदी नाव घ्यावंसं वाटतं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये डॉक्टर मोहन धडफडे नावाचे आम्हाला सर होते. त्यांनी फर्स्ट इयरला ऋग्वेद शिकवला. आणि खरं सांगते की आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारं असं हे वाङ्मय आहे. मला तरी, माझं तर आयुष्य ऋग्वेदाने पूर्ण बदललं, पूर्णपणे. अगदी बरोबर आहे. आणि आजकाल जे काही ज्यांची आधुनिक विचारधारा आहे त्यांना थोडंसं काहीसं असं वाटतं की कदाचित हे वेद वगैरे आजच्या काळाशी एवढे रेलेव्हंट नाही. तर हे जे सो कॉल्ड मॉडर्न विचाराचे लोक असतात त्यांच्यातल्या किती जणांनी ऋग्वेद वाचलाय? कोणीही नाही. त्यांच्यातल्या किती जणांनी ऋग्वेदाबद्दल वाचलंय? कोणीही वाचलेलं नसतं. आणि माझं नेहमी ऑब्जेक्शन आहे की जे तुम्ही वाचलं नाही, जे तुम्हाला माहिती नाही, त्याच्यावर तुम्ही अधिकारवाढीने इतकी टीका करताच कशी? तुम्ही वाचा आणि मग जरूर म्हणा की नाही बाबा, हे नाही मला पटलं, हे नाही मला आवडलं, असं तुम्ही म्हणायला माझी काही हरकत नाहीये. आणि रेलेव्हन्स म्हणशील तर मी ते हा विषय नंतर बोलीन. कारण जसजशी आपल्याला हळूहळू ऋग्वेदातल्या विषयांची, सूक्त वगैरेंची ओळख होईल तसतसं सगळ्यांना कळेल की ऋग्वेद आज सुद्धा कसा. अरे साधी गोष्ट आहे, 5,000-5,000 हजार वर्ष जर एखादा ग्रंथ तितकाच जिवंत राहतो तर त्याच्यात काहीतरी असलं पाहिजे ना. नाहीतर कुठलं असं पुस्तक आहे की जे इतकं हजारो वर्ष चालू आहे आणि लोक त्याचा आस्वाद घेतात, त्याच्यापासून शिकतात? एकही नाहीये. त्यामुळे ऋग्वेदात निश्चित काहीतरी असं, मी तर त्याला जादूच म्हणेन, अशी जादू आहे की तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला कळतं की अरे हे किती रेलेव्हंट आहे. मी तुला नंतर एक अक्षसूक्त म्हणून सांगीन, कळेल तुला की कसं आज सुद्धा ते आपल्याला लागू पडतं. तर ऋग्वेदातील तुम्ही संहितांबद्दल मागे सांगितलं होतं की संहिता फार महत्वाच्या आहेत ऋग्वेद वाचताना. तर संहिता म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्व? संहिता या शब्दाचा शब्दशः अर्थ, अक्षरशः अर्थ जर घेतला तर सम्यक हिता, म्हणजे जी उत्तम रीतीने तुमच्या समोर मांडलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता मी तुला सांगितलं की ऋग्वेद लिहिला गेला नव्हता. समाजामधले लोक ऋग्वेद आपले म्हणायचे. ठीक आहे, तू थोडं म्हणायचीस, हे थोडं म्हणायचे, मी थोडं म्हणायची, असं जे चालू होतं त्याला काहीतरी एक रूप देणं, रूपपेक्षा आकार देणं महत्वाचं होतं. आता जस्ट इमॅजिन कर, त्या काळात जेव्हा सगळं फक्त मौखिक पातळीवर आहे, तुमच्याकडे कार्ड सिस्टीम नाही, लिहायला काही नाही, कम्प्युटर्स तर स्वप्नातही बघू नका. आणि अशा वेळेला
या ऋग्वेदातल्या ज्या कविता आहेत मी आता सांगीनच त्याच्याबद्दल, त्याला सूक्त म्हणतात. एवढं आता आपण पाहू. या सूक्तांना एकत्र गोळा करणं म्हणजे किती अवघड असेल सांग. आणि त्या वेळेला अनेक लोकांनी प्रयत्न केले. 4-5 नावं तर आपल्याला आजही माहित आहेत, शाकल, बाष्कल, ऐतरेय वगैरे. पण शाकलाचं जी संहिता त्यांनी केली ती सर्वात उत्तम, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. त्यामुळे ती आजपर्यंत तीच आपण वापरतो. त्यांनी काय केलं, कसं केलं हे विचारू नको, कारण माझ्या बुद्धीची तिथे झेपच जाणार नाहीये. त्यांनी ही सगळी समाजात फ्लोटिंग लिटरेचर एक प्रकारे ते गोळा केलं इथे. अच्छा. हा, म्हणजे की ही छान आहेत सूक्त, ही आपण घ्यायला हरकत नाही आहे. मग ती गोळा केल्यावर कोणीतरी त्याचे सहाय्यक असतीलच, त्यांच्याशी चर्चा करून मग हे नको, मग ते घेऊया, मग हे करूया, असं करून जी त्यांनी निवडली होती त्यातली फक्त 1028 सूक्त त्यांनी घ्यायचं ठरवलं. आज सुद्धा ऋग्वेदाच्या संहितेत 1028च सूक्त आहेत. तर ती सूक्त निवडल्यावर मग त्याला वाटलं की अरे ह्याचं काहीतरी क्रम पाहिजे. आता आपण कुठलंही पुस्तक उघडलं तर पहिला अध्याय किंवा पहिलं चॅप्टर असं सगळं असतंच की नाही. तसं त्यांनी ठरवलं, काहीतरी केलं पाहिजे. मग या 1028 सूक्तांचे त्यांनी 10 विभाग केले. अच्छा, ठीक आहे. आणि मग ते केल्यावर पहिल्या विभागात इतकी, दुसऱ्या विभागात असं केलं. पण त्याच्यात सुद्धा काहीतरी सिक्वेन्स पाहिजेच, कारण संहिता म्हणजे सम्यक उत्तम रीतीने तुमच्या समोर प्रेझेंट केलेलं. तसं झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला पहिल्या आणि 10व्या मंडलात, म्हणजे पहिलं त्याला मंडल म्हणायचं, अध्याय ज्याला नंतर म्हणायला लागले लोक, म्हणजे रामायणात वगैरे अध्याय असतात, सर्ग असतात, तसं पहिल्या आणि 10व्या अध्यायात संमिश्र म्हणजे मिसलेनियस म्हणतो ना, कुठलाही ऋषी असेल, कुठलाही विषय असेल, कुठलाही देवता असेल तर ते चालेल. पण आता त्याला एक डिझाईन पाहिजे. आपण आता डिझाईन मध्ये एमटेक वगैरे करतो आणि गर्व करतो, पण बिलीव्ह मी की त्या काळी त्या लोकांना डिझाईन ही कल्पना इतकी परफेक्ट माहिती होती. त्यांनी पहिल्या आणि 10व्या मंडलात 191 अशी सूक्त ठेवली की काहीतरी तर पाहिजे ना, बॅलन्सिंग ऍक्ट. तसं केलं. मग 2 ते 7 मंडल जी त्यांनी केली ती कशी केली माहितीये? ऋषीनुसार त्यांचं वर्गीकरण केलं. म्हणजे गृत्समद ऋषींनी, नावं पण पहा कशी आहेत. गृत्समद हे नाव तू नंतर कधी ऐकणार नाहीस. गृत्समद ऋषींनी केलेली सगळी सूक्त 2ऱ्या मंडलात, विश्वामित्रांची 3ऱ्या मंडलात, अत्रीनी केलेली 5व्या, वसिष्ठांनी केलेली 7व्या. मी प्रत्येकाचं नाव नाही सांगितलं, पण अशी त्यांनी विभागणी केली. म्हणजे आता सुद्धा एखाद्या कुसुमाग्रज माझे आवडते म्हणून त्यांचा सारखा रेफरन्स आहे, विशाखा हा जर तू काव्यसंग्रह वाचायला घेतलास तर त्याच्यातली सगळी कविता कुसुमाग्रजांची असते. बरोबर आहे. तसं त्यांनी केलं. आणि 8व्या मंडलात सुद्धा ऍक्च्युली कण्व आणि अंगिरस आहेत, पण ते जरा मिक्सच आहेत थोडेसे. 2ऱ्या आणि 7व्या मंडलाला त्यांनी गोत्र मंडल असं नाव दिलं. गोत्र आपल्याला माहित आहे, म्हणजे आपल्या वंशाचं जे सर्वात प्राचीन मूळ आपल्याला सापडतं ते गोत्रमंडल. तर या ऋषी, म्हणजे विश्वामित्र हे गोत्र असतं, वसिष्ठ हे गोत्र असतं, तसं त्यांनी ती नावं दिली. मग 9व्या मंडलापर्यंत काय झालं होतं, तोपर्यंत समाजात यज्ञ हा जरा वाढायला लागला होता. संस्कृती, धर्म, तत्वज्ञान सगळ्या अर्थाने यज्ञ येत होता पुढे. मग त्या यज्ञात सुद्धा जिथे सोमरसाचं आहुती दिली जाते ते सोमयज्ञ महत्वाचे झाले. मग त्या गाळलेल्या सोमाकडे बघून, ज्याला त्यांनी पवमान सोम नाव दिलं, तर तिथे विषय एक आहे. सगळी सूक्त इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण ऋषी आहेत, हा आहे का तो आहे, डझंट मॅटर, पण विषय जर तो असेल तर ती सगळी सूक्त 9व्या मंडलात येणार.
पवमान सोम. पवमान म्हणजे गाळला जाणारा, पवित्र होणारा असा. म्हणजे समजा मी एखादं काय भावगीतांचं पुस्तक असं घेतलं तर त्याच्यात फक्त भावगीत आहेत, राष्ट्रप्रेमाचं काय येणार नाही त्याच्यामध्ये. तसं ते झालं. म्हणजे त्यांनी ह्या 10 मंडलांची व्यवस्था इतकी उत्तम केली आणि ते संपादन फार सुंदर केलं. प्रत्येक मंडलात सुद्धा आणखीन खूप गोष्टी आहेत, पण आपण आता एवढं जरी कळलं आपल्याला तरी खूप झालं. पण सगळ्यांनी लक्षात काय ठेवायचं की हे सर्व त्यांनी ॲब्स्ट्रॅक्ट लेवलवर केलं. समोर काही नाहीये ग त्याच्या. हो. कसं केलं हे खरोखर आपल्याला समजू सुद्धा शकणार नाही, पण त्या माणसांची ताकदच तेवढी वेगळी होती. मला आठवतं की आपल्या ज्ञानयात्रेच्या नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ऋग्वेदातील स्त्री ऋषी ह्या विषयावर बोलला होतात. तर मला फार कौतुक वाटतं की स्त्री ऋषी तर आहेच, आणि ऋषी ही जी संकल्पना आहे, म्हणजे ऋषी कोण होते त्याच्याबद्दल. संस्कृतच्या लोकांना एक सवय असते, प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे एटिमॉलॉजी. तो शब्द का आला, कशावरनं आला हे कळलं की त्याचा अर्थ तुमच्या कायम डोक्यात राहतो. ऋषी ही दर्शनात, दर्शन म्हणजे साक्षात्कार. ऋग्वेदातल्या या लोकांना त्या सूक्तांचा साक्षात्कार झाला म्हणून त्यांना ऋषी म्हणायचं. त्याचं इंग्लिशमध्ये अतिशय वाईट भाषांतर करतात, सियर म्हणतात. सियर इज नॉट ऋषी. आम्ही ऋषी ही कुठल्या कुठे कल्पना आहे. सियर म्हणजे तू आणि मी सुद्धा वस्तू बघतो म्हणजे आपण सियरच झालो, नाही का? तसा तो अर्थ नाहीये. एनिवे, तर सोप्या व्याख्या आहे. तुला खरं सांगते, वैदिक संस्कृत मला स्वतःला तर अभिजात म्हणजे क्लासिकल संस्कृतपेक्षा आवडतं. यस्य वाक्यम स ऋषीही. ज्यांनी ते लिहिलं तो ऋषी. हे सूक्त कोणी लिहिलं? हे तर अत्रींनी लिहिलं, मग अत्रीला ऋषी म्हणायचं. हे कोणी लिहिलं? मधुच्छंदस वैश्वामित्र, मग ते ऋषी. हे कोणी लिहिलं? इंद्राणी या स्त्रीने लिहिलं, मग इंद्राणी ही ऋषी. ठीक आहे. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नंतर ऋषी मुनी अशी, आणि विशेषतः छापील पुस्तकात जेव्हा चित्र यायला लागली, ती म्हणजे असं कुठल्या तरी झाडाखाली रुद्राक्षाच्या माळा, कमंडलू, ते केसाचं जटा बांधलेल्या, असे हे ऋषी नव्हते. हे जीवनाचा आनंद घेणारे ऋषी होते. सगळं काही करत होते, मुलं बाळ, लग्न, संसार, युद्ध, सगळं काही करत होते. आणि त्याच वेळेला या 2 गोष्टींची फारकत करायची गरज नसते आपल्यालाही, की याचाही उपभोग घ्यावा आणि त्याचाही आनंद घ्यावा, असं ते करायचे ते ऋषी. एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? नंतर कुणालाही ऋषी म्हटलेलं नाही. ऋग्वेदानंतर कुणालाही ऋषी म्हटलेलं नाही. याज्ञवल्क्य उपनिषदातला जो इतका थोर तत्वज्ञानी होता, त्याला कोणी ऋषी म्हणत नाहीत. किंवा नंतर आता कालिदास, त्याचं किती कौतुक आपण जगभर ऐकतो, त्याला कोणी ऋषी म्हटल्याचं आठवलं? महाकवी म्हणतील. व्यास, वाल्मिकीना तरी जरा कोणी कोणी म्हणतील, महर्षी म्हणतात. पण व्यास ऋषी हे नाव खूप कमी वेळा ऐकू येतं. कारण ऋषी ही कल्पना मला विचारशील तर खास ऋग्वेदातल्या किंवा इतर वेदातल्या ऋषी, म्हणजे ज्यांनी लिहिलं, रचयिता असं आपण त्यांना म्हणतो, त्यांनाच लावायची. आणि ते स्त्री होते का पुरुष हा भेद नाही, कारण ऋग्वेदामध्ये 21 सूक्त स्त्रियांनी रचलेली पण आहे. हे मला फार म्हणजे खूप भावलं जेव्हा मगाशी तू म्हणालीस ना मॉडर्न टाइम्स मध्ये काय रेलेव्हन्स आहे. अरे तुम्हाला आता बेटी बचाओ बेटी पढाओ करावं लागतं. आमच्याकडे वैदिक काळापासून बेटी पढाओ आहेच की, त्याशिवाय ह्या कुठे करणार आहेत सगळी सूक्त, नाही का? आणि सूक्त रचले म्हणजे त्या चांगल्याच ज्ञानी होत्या. आता तू सूक्त हा शब्द आता सर्रास वापरतीयस, तुला त्याचा अर्थ माहितीये का? सूक्त म्हणजे नेमकं काय? तर सुउक्त
सु म्हणजे चांगलं आणि उक्त म्हणजे बोललेलं. जे उत्तम बोललेलं आहे ते सूक्त. सूक्त. म्हणजे प्रत्येक कविता विल नॉट बी अ सूक्त. हे अगदी स्पष्ट आहे. जसं उदाहरणे द्यावं का नाही मला माहिती नाही, पण आजकाल काही काही सिनेमातली गाणी ऐकल्यावर त्याला ट्यून स्वर तर नसतोच, पण काव्यही नसतं काही. म्हणजे एक मी जे पहिलं ह्या पठडीतलं गाणं ऐकलं, आती क्या खंडाला, हे कदाचित लोकांना आवडलं असेल, पण ह्याच्यात काय काव्य आहे सांग. हो. हे काव्य रचणाऱ्याला कवी तरी म्हणशील का तू? अजिबात म्हणता येणार नाही आपल्याला, कारण ह्याच्यात काव्य नाहीये. ऋग्वेदातली जी सूक्त आहेत त्याच्यात काव्य आहे. आता सूक्त म्हणजे शाकलानी जेव्हा ही संहिता केली तेव्हा त्यांनी आणखीन एक केलं बरं का, की समजा आता आपण विश्वामित्रांचं उदाहरण घेऊ. कारण तत्सवितुर वरेण्यम ही सुप्रसिद्ध गायत्री मंत्र विश्वामित्रांचा आहे. विश्वामित्रांनी समजा अग्नीवर काय 50 ऋचा, आपल्याला ऋचा शब्द माहित आहे, मंत्र या अर्थाने रचल्यात. तर त्या रचलेल्या त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं आणि साधारण एका पद्धतीच्या एका कवितेत घातल्या आणि त्या कवितेला त्यांनी सूक्त म्हटलं. दुसऱ्या थोड्याशा, ह्याच्यात 15 असतील, त्याच्यात 10 असतील, ह्याच्यात 7 असतील, कदाचित एखाद्यात 4 असतील. आणि फक्त अग्नी असं नाही म्हणत मी, इंद्र, अश्विन या सगळ्यांची त्यांनी सूक्त अशी एकत्र केली. इनफॅक्ट संहिता म्हणजे काय आहे माहितीये का? संकलन म्हणजे आधी एकत्र करायचं आणि संपादन, एडिटिंग करायचं. आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे एडिटिंग म्हणजे किती अवघड काम असतं. लिहिणं वाचणं सोपं आहे किंवा पण एडिटिंग फार महत्वाचं आहे, ते त्यांनी केलं. आणि म्हणून सूक्त, मला तर सूक्ताचं भाषांतर कविता असंच आवडतं, कारण त्या कविताच आहेत. त्याच्यात धर्म आहे, तत्वज्ञान आहे, पण त्या कविता आहेत. आणि माझं सगळ्यांना सांगणं असतं, पुन्हा पुन्हा मी सांगते की कृपया सूक्ताचं इंग्लिशमध्ये वाचताना किंवा बोलताना लिहिताना हिम्स असं भाषांतर करू नका. कारण हिम्स म्हटलं ना की यू गो इन टू अ डिफरंट स्पिअर. म्हणजे तुम्ही ख्रिश्चॅनिटीकडे जाता आणि आपण वैदिक सनातन धर्मातल्या ह्या सूक्तांबद्दल बोलतोय, त्याची गल्लत करायचं काही कारण नाही, गरज नाही. आणखीन एक सांगते, इंग्लिशचा विषय निघाला म्हणून. आम्ही जेव्हा शिकलो, इंग्लिश मिडियम होतं बरं का तेव्हा, तर कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळीकडे ऋग्वेद, तुला ऋ कसा लिहितात माहितीये? ऋषीतला ऋ असंच आपण त्याचं वर्णन करतो. त्याचं त्या ब्रिटिश लोकांना, जर्मन लोकांना बोलता येत नव्हतं ना संस्कृत इतकं अस्खलित, तर ते ऋग्वेद म्हणायचे. ऋग्वेद आर पासून लिहायचे. नाही, आर सुद्धा ठीक आहे, पण आर आय स्पेलिंग करायचे. तसं न करता आता आपल्याला जर तो स्पष्ट उच्चार येतो, आपल्याला जर तो स्पष्ट शब्द बोलता येतो, तर त्याचं स्पेलिंग आर यू का नाही करायचं? इवन मी संस्कृतचं सुद्धा स्पेलिंग मी करते तेव्हा SANSKRU असं करते. काही गरज नाहीये संस्कृत म्हणायची. मग चुकीचे उच्चारही समाजात वाढायला लागतात. सो याला सूक्त म्हणतात. आणि ह्या सूक्तांमध्ये किंवा म्हणजे वेदांमध्ये फक्त तत्वज्ञान, धर्म ह्याच बद्दल आहे का? नाही, पण मग त्याच्यासाठी मी तुला आधी देवता म्हणजे काय ते सांगते. अच्छा. कारण देवता ही एक स्वतंत्र कल्पना आहे. इफ यू हॅव नोटीस, मी आतापर्यंत कोणालाही अग्निदेव किंवा उषा देवी असं म्हटलं नाहीये. या सगळ्या देवता आहेत. अग्नी, इंद्र, वरुण, उषा, अश्विनव, सगळ्यांना देवता म्हणतात. स्त्री किंवा पुरुष कोणी असले तरी. डिव्हिनिटी असा त्याचा अर्थ. देवता म्हणजे काय? पुन्हा मगाशी मी ऋषीची व्याख्या दिली तसं, या तेन उच्चते सा देवता. ऋषी जिच्याबद्दल बोलणार आहेत ती देवता. म्हणजे आता विश्वामित्र अग्नीबद्दल बोलणार आहेत,
मग अग्निदेवता झाली. वसिष्ठ वरुणाबद्दल बोलणार आहेत, मग वरुण ही देवता झाली. किंवा आणखीन कोणीतरी, पुढे बोलू आपण याच्यावर, पण अक्ष म्हणजे द्यूताच्या फाशांबद्दल बोलणारे, अक्ष ही देवता होते तिथे. तर ह्या वेगळ्या वेगळ्या देवता असतात, प्रत्येकीचं काहीतरी वेगळं काम आहे आणि त्यानुसार या देवता होतात. तू जे आता मला विचारलंस, धर्म आणि तत्वज्ञान एवढंच आहे का? मी जर सांगितलं तर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. एक तर मला सांग, धर्म म्हणजे काय? आजकाल कोणालाही विचार की लोक काय ते म्हणतात, सेन्सिटिव्ह होतात एकदम त्याच्याबद्दल, की नाही बाबा ते फार कोणाचं काही दुखवायचं नाही मन वगैरे वगैरे. पण धर्म म्हणजे रिलिजन ही कल्पना आपल्याकडे इतर रिलिजन्स आल्यावर आली. हो, आपल्याला कुठे माहिती होतं धर्म वेगळे वेगळे रिलिजन्स असतात, बरोबर आहे. आपला जो धर्म आहे तो ती आपली आचार संहिता आहे. धर्मचा अर्थ समाजात वावरतानाचे नियम, ज्यामुळे सहजीवन सुखाचं होईल. धारणा धर्म इति उच्यते. समाजाची धारणा करणारा तो धर्म. म्हणजे पुढे जाऊन, वेदातलं म्हणत नाही मी, पण पुढे जाऊन जेव्हा कायदा काय असतो किंवा नेम नियम काय असतात हे सांगणारी सूत्र ग्रंथ रचले गेले, त्यांना धर्मसूत्र म्हणतात. त्या धर्मसूत्रांमध्ये कुठेही गणपतीचा उपास करावा किंवा पूजा आरती म्हणावी असं लिहिलेलं नाहीये. म्हणजे रिच्युअल्स नाहीये, रिच्युअल्स नाहीयेत त्याच्यामध्ये. सो धर्म हा शब्द मला जरा आवडत नाही, पण ठीक आहे, सर्रास आता तोच वापरला जातो, आपण तो बोलूया. त्या अर्थाने ऋग्वेदातला धर्म म्हणजे यज्ञ आहे, अग्निपूजा. यज्ञ म्हणजे काय आहे? अग्नीची पूजा आहे. आणि अग्नी किती महत्वाचा आहे. तोच तुम्हाला प्रकाश देतो, तोच तुम्हाला ऊब देतो. थंडीचे दिवस उत्तरेकडे राहतायत ही माणसं, तोच तुमचं अन्न शिजवतो, तोच तुमची मातीची भांडी सुद्धा भाजून पक्की करतो. आणि म्हणून ऋग्वेदाची सुरुवात सुद्धा अग्निमीळे पुरोहितम या विश्वामित्रांच्या एका मधुच्छंदसच्या सूक्तानी होते. अग्नी हा ऋग्वेदातला पहिला शब्द आहे. म्हणजे किती प्रत्येकाचं महत्व आहे बघ. आणि मी तर सांगितलंच की यज्ञ कल्पना हळूहळू वाढत गेली आणि वाढत गेल्यावर सोमयज्ञ जेव्हा आला तेव्हा एक संपूर्ण मंडल तुम्हाला पवमान सोमावर रचायला लागलं. ठीक आहे. तर धर्म वॉज पार्ट ऑफ अवर लाईफ. असं काही कोणीतरी उठून चला आता धर्मावर लेक्चर देऊया असं कोणी करत नव्हतं. तो ओघाने येणारा विषय होता. तत्वज्ञानाबद्दल तू विचारलंस, याचा अर्थ काय होतो माहितीये? तुझ्याही मनात धर्म आणि तत्वज्ञान असं म्हटलं की कपाळावर आठी येत, अरे बापरे ते नको, असं होतं की नाही? तसं नाहीये. तत्वज्ञान हा विषय आपण उगीच त्याची भीती बाळगतो. जसं शाळेमध्ये असताना 70% मुलांना गणित नको रे बाबा असं होतं, तसं तत्वज्ञानाचं तसं नाही. तत्वज्ञान हे छान असतं. तुम्ही जर का ते एखादी गोष्ट नीट त्याच्या मुळाशी जाऊन शिकलात तर ते सुंदर असतं. आणि सगळ्या तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय याची मी व्याख्या तुला देऊ शकते, पण त्याची आपल्याला गरज नाही. पण सगळ्या तत्वज्ञानाचा शेवट, फिलॉसॉफीचा म्हणेन मी, हा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याच्याकडे जातो. ठीक आहे. म्हणजे तत्वज्ञान आणि सायन्स, विज्ञान हे शेवटी एकत्र मिळतात. आणि मी हे फक्त मॉडर्न सायन्स बद्दल बोलत नाहीये. ऋग्वेदात सुद्धा हिरण्यगर्भ, पुरुष सूक्त, नासदीय यासारखी अप्रतिम सूक्त आहेत की जिथे सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल किंवा इतर सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. तर जसं तुम्ही आता बोललात की विज्ञानाबद्दल, सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल चर्चा झाली आहे, तर म्हणजे त्या काळातही विज्ञान आणि ह्या सगळ्या होते का? आणि त्या लोकांना जाणीव होती का त्याची?
लोकांना जाणीव नव्हती, लोकांना ज्ञान होतं. म्हणजे त्यांचं ज्ञान सायन्स बद्दल, मी आता सायन्स म्हणते कारण ज्ञान विज्ञान मध्ये गोंधळ होऊ शकतो म्हणून, इतकं प्रगत होतं की तुझा सुद्धा विश्वास बसणार नाही की ऋग्वेदात पहिल्यांदा सूर्यग्रहणाचा उल्लेख येतो. हे जगभर मान्य झालेली गोष्ट आहे, पण ती भारतीयांनाच माहिती नाही की ऋग्वेद सूर्यग्रहणाचा उल्लेख येतो. याचा अर्थ सूर्य मध्ये आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि त्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, याचंही ज्ञान त्यांना आहे, आधीच माहिती आहे. तुम्ही काही शोध लावले नाहीयेत नवीन, बरोबर आहे ना. पण तुला एक गंमत सांगते, एक छोटं उदाहरण देते मी. एक ऋषी त्याच्या मित्राशी गप्पा मारतोय. ऋग्वेदात हे सुद्धा सगळं आहे बरं का, कोडी आहेत, नाटकं आहेत, डायलॉग्स म्हणजे संवाद आहेत, नाट्यछटा आहे, साक्षात इंद्रानी सादर केलेली नाट्यछटा आहे. तर एनिवे, एक मित्र दुसऱ्या मित्राला त्यांच्या गप्पा चालल्यात आणि प्रश्न विचारतो की काय रे, कतमाम दिशी रश्मी रस्या ततान, म्हणजे हा जो सूर्य आहे ना तो आता नंतर जाईल. मग तो गेला, आपण काय म्हणायचो लहानपणी, आम्हाला असं म्हणजे माहिती होतं की सूर्य अस्ताला जातो आणि मग तो झोपतो किंवा काय नाहीसा होतो वगैरे वगैरे. ऋग्वेदातला ऋषी तुम्हाला विचारतोय की आपल्याकडे अंधार असतो तेव्हा सूर्य कोणत्या दिशेला जाऊन त्याचा प्रकाश देतो. ओ, मग तू हे जर व्हिज्युअलाइज केलंस तर तुला लक्षात येईल की सूर्य मध्यवर्ती आहे. ही जी ज्याला हेलिओसेंट्रिक थिअरी म्हणतात ती यांना माहिती आहे. त्यांच्याकडे सौर कॅलेंडर आहे, वर्षगणना आहे, चांद्र आहे, म्हणजे हे चैत्र वैशाख आहेत, सौर कॅलेंडर पण आहे. किती प्रकारची कालगणना आहे. आणि कालगणना म्हणजे काय, संपूर्ण फेरी मारायला लागणारा वेळ. ठीक आहे. ती संपूर्ण फेरी मारायला वेळ किती लागतो ह्याची जर गणित घालायची असतील तर तुम्हाला आधी ते अंतर किती आहे माहित पाहिजे. त्याचा स्पीड किती आहे प्रत्येकाचा हे माहिती पाहिजे. इतर ग्रहांबद्दल सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही 1 वर्ष झालं तेव्हा संवत्सर हा शब्द वापरायचे, आणि संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर इतक्या प्रकारच्या कालगणना आहेत. त्यांनी प्रत्येक, त्यांना गती माहिती होती, त्या सगळं माहिती होतं ग. किती आपण नावं तरी किती घ्यायची असं होतं. पण ज्यांना हे माहिती आहे, सोलर सिस्टीम माहिती आहे, त्यांना हे सगळंच माहिती आहे. एक छोटस उदाहरण देते. पुढची पौर्णिमा किती तारखेला आहे या महिन्यातली? कॅलेंडर मध्ये बघावं लागेल. कालनिर्णय, पंचांग सुद्धा आपल्याला बघता येत नाही, कालनिर्णय बघतो आपण. पण यांना माहित असायचं. का माहितीये? एखादा यज्ञ करायचा, मी एक उदाहरण देते, अश्वमेध करायचंय. चैत्र पौर्णिमेला त्याची मुख्य आहुती ज्याला म्हणतात, पूर्णाहुती, ती पडणार आहे. बरोबर 1 वर्ष आधी चैत्र पौर्णिमेला सगळे विधी सुरू होतात. अच्छा. आणि दर अमावस्या आणि पौर्णिमा, दर्श आणि पूर्णमास असंच त्या इष्टींचं नाव आहे, याला त्यांना यज्ञ करावे लागायचे. छोट्या छोट्या त्याला इष्टी म्हणतात. मग आता मला सांग की आपल्याकडे इतकी साधनं आहेत आणि मला माहिती नाही की पुढची पौर्णिमा कधी आहे. पण यांना माहिती आहे. याचा अर्थ कॅल्क्युलेशन्स आहेत, ऍस्ट्रॉनॉमिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, आणि त्यांना हे विज्ञान सगळं. मी फक्त ऍस्ट्रॉनॉमी बद्दल बोलते आता, कारण बाकीचं बोलायला गेलं तर इट विल बी अ नेव्हर एंडिंग. मला आणखीन हे विचारायचंय कुतूहल म्हणून की शेतीबद्दल काय त्यांचं होतं, काय गंमत आहे. पूर्वी सगळ्या भटक्या टोळ्या होत्या. पूर्वी काय, आताही तू आता अफगाणिस्तानमध्ये गेलीस तर तिथे तेच आहे अजून, नोमॅडिक ट्राईब्सच सगळ्या फिरत होत्या. जेव्हा हे लोक गंगा यमुना यांच्या फर्टाईल लँडमध्ये, सुपीक अशा जमिनीत स्थिरावले. आणि का स्थिरावले? कारण शेती करायला लागले. आणि शेती करायची म्हणजे एका जागी कमीत कमी 6 महिने राहायला पाहिजे.
निदान. हो. हं? मग 6 महिने राहिल्यावर त्यांना शेतीचं सगळं हळूहळू यायला लागलं. काय करायचं काय नाही सगळं कळायला लागलं. आणि शेती हा फक्त भारत, आपण आपल्याला म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. आता तर मी म्हणेन की भारत हा काय कम्प्युटर प्रधान देश आहे असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. पण पूर्वीपासून आपल्याकडे शेती येतच होती, होतच होती आणि सगळ्या जगात होते. कुठे होत नाही तुम्हाला सांग. पाऊस आपल्याकडे महत्वाचा आहे. तुम्ही आता संवत्सराला आपण मराठीत काय म्हणतो? वर्ष. वर्ष म्हणजे काय? वर्षा म्हणजे काय? पाऊस. पाऊस हा महत्वाचा. एका पावसाळ्यापासून दुसऱ्या पावसाळ्याचं जे सायकल आहे, कालचक्र आहे, त्याला मी वर्ष असं म्हणते. पूर्वी शरद ऋतूवरनं व्हायचं. आणि म्हणून अजून वाढदिवसाला काय म्हणतो आम्ही म्हणजे जे आग्रह धरतात की बर्थडे म्हणा, हॅपी बर्थडे नाही म्हणायचं, ते आम्ही एकमेकाला जीवेत शरद शतम म्हणतो. तू 100 शरद ऋतू जग, ह्याचाच अर्थ तू 100 वर्ष जग आजकालच्या भाषेत. तर त्यालाही महत्व होतं. आणि तुला एक गंमत सांगते, खूप संस्कृत मधले शब्द ज्याला पुढे विशेषतः रामायण काळानंतर खूप छान वेगळे अर्थ आले, ते म्हणजे सीता. सीता म्हणजे नांगर. नंतर अहल्या, जिला काही लोक अहिल्या म्हणतात पण ती अहल्या आहे. हल म्हणजे नांगर आणि अहल्या म्हणजे आजकालच्या भाषेत काय म्हणतात त्याला, ऍग्रिकल्चरल लँड असते ना, आणि एक एने असते. तर ती ऍग्रिकल्चरल लँड नव्हती, अहल्या होती, तिला नांगर सुद्धा लागला नव्हता. तिथे जाऊन रामाने शेती केली वगैरे असे सुद्धा रामायणाची इंटरप्रिटेशन्स आहेत. तर हे सगळे शब्द पुढे वेगळ्या अर्थाने आले, आधी वेगळ्या अर्थाने होते. शेती हा एक व्यवसाय होता, पण हातमाग, वस्त्र विणणं, कापूस, सिंधू संस्कृतीमध्ये कापूस सापडलाय, मातीची टकळी सापडली. आणि हातमागाचे उल्लेख ऋग्वेदात तर येतातच, अथर्ववेदात तर प्रचंड येतात. 2 सुंदर युवती मागाच्या 2 बाजूला बसून धोटे आणि म्हणजे मयूख शब्द आहे तिथे, आणि तसर यांनी एक उभा आडवा, एक धागा आडवा एक उभा असं विणतायत, असं सगळं वर्णन येतं. हे सगळं करण्यासाठी काय काय लागत असेल इंजिनिअरिंगचं, त्याचाही विचार करा. म्हणजे त्या काळात जसं तुम्ही सांगितलं की कपडे चांगल्या पद्धतीचे कपडे घालत असतील. आणि ऑर्नामेंट्स पण, दागिने पण भरपूर घालत असतील. आणि मग केश रचना ह्याच्याबद्दल पण बघ, तू आधी जो पहिला प्रश्न विचारलास तो, तू पण स्त्री आहेस, म्हणजे मलाही दागिने घालायला आणि नटायला मुरडायला कुणाला आवडत नाही. उत्तम कपडे घालणं हे त्या काळातलं एक काय म्हणता येईल, आवड होती समाजाची. आणि सगळे बरं का, म्हणजे तरुण मुलींचं वर्णन येतं तेव्हा मातृमुष्टेव योषा, म्हणजे आई जशी मुलीला नटवते लग्नाच्या वेळेला, अशा संदर्भात तो शब्द येतो. म्हणजे काहीतरी खास तिला, इतरही मेकअप करत असतीलच, केशरचना तर सोड, पण वस्त्रांचं बोलायचं तर सोन्याच्या तारेनी वस्त्रावर विणकाम करायचे. सोन्याची तार पुन्हा पहा, म्हणजे मायनिंग, त्याचं ज्ञान पहा. आणि ते काय बारीक तार करणं अवघड असतं, पण ते करायचं. या मुली विणकाम करायच्या आणि रंगवायच्या कपडे, कापड रंगवायच्या, डाईंग. वसिष्ठ एका ठिकाणी सांगतात की श्वित्यंचोमा दक्षिणतस्क पर्दा, मी श्वित्यंच असतो. श्वेत आपण नंतर श्वेत म्हणतो. श्वित, माझे कपडे नेहमी पांढरे असतात, मी स्वच्छ कपडे घालतो, मला नाही रंगवलेले कपडे आवडत. याचा अर्थ इतर लोक रंगीत कपडे घालतायत ना, म्हणून मी सांगतोय असं. दागिने तर काय विचारू नको, अगदी म्हणजे निष्क, रुक्म, अंगद सगळ्याची वर्णनं येत असतात. कितीतरी नख शिखांत म्हणतो तसं, ते शिखा म्हणजे शेंडी म्हणजे डोकं, आणि नख म्हणजे पायाचं नख, तिथपर्यंत सगळीकडे हे नटायचंय. अगं, जे लोक घोड्यांना आणि हत्तीला सुद्धा दागिने घालत होते
ते स्त्री पुरुष आणि पुरुष पण नटायचे. पुरुष पण हो, पुरुष पण नटायचे, ते फार महत्वाचं. पण दागिने त्यांना आवडायचे. मी आता निष्कबद्दल बोलले. मला सर्वांनाच आपल्याला टाटांबद्दल खूप आदर होता. हो, म्हणजे ते गेले आणि एक समाजातलं काहीतरी फार मोठं निखळून पडलं असं मला वाटतं. त्या टाटांचं ज्वेलरी शॉप आहे, माहितीये का तुला? तनिष्क नावाचं. हा, त्याचा अर्थ माहितीये? TA स्टँड्स फॉर टाटा हो, आणि निष्क म्हणजे सोन्याचा दागिना, ऋग्वेदिक शब्द. हा, म्हणजे त्यांनी तो शब्द, तू विचारतेस ना रेलेव्हन्स काय आहे? हा, अरे रेलेव्हन्स सगळीकडे आहे, नावापासून, शब्दांपासून, कल्पनांपर्यंत आणि विज्ञान तर तू आता ऐकलंस, हो. सगळीकडे रेलेव्हन्स आहे. तर तनिष्क हे खूप सर्वांनाच हे लक्षात येईल, कारण अगदी आता तनिष्क मध्ये जाल तेव्हा टाटांची आठवण ठेवाल, तशी ऋग्वेदाची पण ठेवायची. नक्कीच, नक्की. आणि म्हणजे एक मला एक विचारावंसं वाटतं की जसं आजकाल चोरी करणारे म्हणजे चोर असतात आणि चोरांना पकडणारे पोलीस असतात, तर त्या काळातही असं काही होतं का? म्हणजे मी एक सांगू का, समाज हा हजारो वर्ष तसाच असतो. भावना त्याच असतात, माणसांच्या वृत्ती तशा असतात. भाषा बदलते कदाचित किंवा राहणीमान बदलतं, बाकी काही बदलत नाही. पण ऋग्वेदात वरुण ही देवता आणि त्याच्या जोडीला मित्र. वरुणाचं भाषांतर एका ठिकाणी, म्हणजे मराठीत मी वाचत होते, तर त्या काळचा कोतवाल वरुण असं म्हणाला, असं होतं. मला फार आवडलं ते, कारण खरोखरच वरुण ही लोकांना शिक्षा करणारी देवता होती. तुमच्या हातनं गुन्हा घडला, तुम्हाला वरुण शिक्षा देईल. आज पण आपण मुलांना किंवा कोणालाही भीती घालतो की नाही, अमकं केलंस काय, इंडियन पिनल कोड अमक्या तमक्याप्रमाणे तुला शिक्षा होईल. तशी लोक वरुणाची भीती घालायचे. आधी त्याच्याबद्दल एक थोडंसं बोलते. आणि त्याचे बडे हेर होते. अच्छा, हेर म्हणजे काय? आत्ताच्या भाषेतले हेर नाही, पण तिथे स्पश असा शब्द वापरतात वेदामध्ये. म्हणजे त्यांनी असं लिहिलंय, तुम्ही रात्री जरी चोरी केली तरी वरुणाच्या हेरांचं लक्ष असतं. म्हणजे असं, कारण चोर रात्रीच येतात ना. हो, म्हणजे इतकं त्याचं लक्ष. आणि वरुण शिक्षा काय करायचं? जलोदर हा रोग तुम्हाला व्हायचा, म्हणजे ड्रॉप्सी म्हणतात ना, पोटात पाणी होणे. इनफॅक्ट म्हणून पुढे वरुणाचा आणि पावसाचा आणि पाण्याचा संबंध आला. तो भाग सोडून देऊ आपण. पण मी आता म्हटलं तसं की रात्रीच्या वेळेलाच गुन्हे जास्ती होतात, फॉर ऑब्व्हियस रिझन. लक्षात येत नाही असं चोरांना वाटतं. तर एक सूर्याचं सूक्त आहे, त्याच्यामधलं एक ओळ सांगते मी तुला, की सूर्य उगवल्यावर काय काय होतं त्याचं उत्तम वर्णन आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की अपत्ये टायवो यथा नक्षत्रायंती अक्तुभिः. तुला खरं सांगते, अर्थ नाही कळला तरी वैदिक संस्कृत किती गोड आहे ना कानाला. त्यांनी सांगितलंय त्या ऋषींनी की सूर्य उगवला की ज्या दोन गोष्टी नाहीशा होतात. एक म्हणजे नक्षत्र. नक्षत्र म्हणजे आकाशातले तारे या अर्थाने. बाय द वे ऋग्वेदात नक्षत्रांचे उल्लेख आहेत, म्हणजे 27 नक्षत्र त्यांना माहिती होती आणि कॉन्स्टिलेशन त्यांना माहिती होती. आणि दुसरं कोण जातं पळून सूर्य उगवल्यावर? एक तर तारे आणि चंद्र, म्हणजे चांदण्या जातात पळून, आणि चोर. तायवाहा म्हणजे चोर. अगं, हे चोरांचा इतका सुळसुळाट होता. मला खूप छान वाटतं हे ऐकायला, की सगळाच समाज एकच असतो ना, काही वर खाली, हॅव्स हॅव नॉट्स हे असतंच. देवांच्या गायी पळवल्या होत्या पणी नावाच्या, चोरल्या होत्या पणी नावाच्या व्यापाऱ्यांनी, आणि त्याला पकडायला देवानी कुणाला सांगितलं असेल? त्यांनी सरमा नावाच्या एका कुत्रीला सांगितलं. तिने त्यांचा माग काढला. आणि मला सर्वात आनंद असा झाला की अरे, आमच्या ऋग्वेदाच्या काळात सुद्धा कॅनाईन स्वॉर्ड्स होते. आज तुम्ही कुत्र्यांनी माग काढला, कुत्र्यांनी शोध घेतला. म्हणला, अरे ठीक आहे ना, आम्ही पण केलंय ते. हजारो वर्षापूर्वी आमची सरमा होती. पण तुला मी आता जलोदराबद्दल बोलले.
खरं म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच आहे की वैदिक काळात अर्थातच औषधींची माहिती असणारच, तर त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? आता तू बोलताना माझ्या एकदम लक्षात आलं की वैद्य हा जो शब्द, किंवा वैद्य म्हणजे डॉक्टर या हो. अर्थाने, आणि वैद्यक म्हणजे मेडिसिन, शास्त्र म्हणून. हो. तो शब्द ही विद म्हणजे जाणण्यावरच येतो. वैद्य म्हणजे जाणणारा असा त्याचा अर्थ होतो. हो. आता हे सुद्धा तुला माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. उपनिषदामध्ये सांगितलंय की श्रद्धस्व सौम्य. अरे शिष्या बाळा, तू कोणावर तरी विश्वास ठेव तर तुला ज्ञान होईल. कारण आपल्याला खरं वाटत नाही की ऋग्वेदामध्ये आणि नंतरच्या अथर्ववेदामध्ये तर इतकं प्रगत असं वैद्यक यांचं आहे. एक दोन गोष्टींची उदाहरणं देते मी तुला. आता मी जलोदराबद्दल बोललेच. हो. म्हणजे त्यांना जलोदर हा रोग आयडेंटिफाय करता येतोय, हो नाही का? हो. याचा अर्थ त्यांना अनाटॉमी माहिती आहे. हो. इनफॅक्ट पशुचं जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा पशुची वपा म्हणजे ओमेंटम ज्याला म्हणतात ती या मंत्राने द्यावी. नंतर काय स्प्लीन, हा यकृत, लिव्हर, ह्याचे सगळे शब्द येतात. याचा अर्थ, आणि डिसेक्शनच करायचंय ना पशुचं सुद्धा. शरीरशास्त्र माहीत असलं की वैद्यकशास्त्र माहीत होणार. MBBSच्या पहिल्या वर्षाला ग्रेज अॅनाटॉमी हा मोठा विषय असतो, खरोखर मोठा, जाड पुस्तक आहे ते. अगदी अॅनाटॉमी आधी शिकायला लागते, ती यांना येत होती. आणि रोग किती आयडेंटिफाय केले होते. एका पुन्हा सूर्यसुक्तामध्येच त्यांना सूर्याचं फार कौतुक आहे. सूर्य, उषा, त्याच्या आधी येणारी पहाट फार आवडतं त्यांना. त्याच्यात वर्णन आहे रुद्रोगम मम सूर्य हरिमाणम च नाशय. म्हणजे काय, हे सूर्या, तुला थोडासा अर्थ कळला असेल. पहिला शब्दही कळला. काय म्हटलं मी? रुद्रोग. आज सुद्धा रुद्रोग असंच म्हणतात ना. हार्ट डिसीज. हा शब्द ऋग्वेदिक आहे. म्हणजे काय, आणखी काय म्हणायचं? याचा अर्थ दे कुड आयडेंटिफाय की काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. आणि हरिबाण म्हणजे पिवळेपणा, म्हणजे कावीळ. तोही त्या काळी त्यांना होत होता. मी हे एक तुला ऋग्वेदातलं उदाहरण देते. त्याच्यानंतर अथर्ववेदामध्ये तर तू गेलीस तर अस्थिभंग हे शब्द वेदातले. म्हणजे फ्रॅक्चर. बघ, तुला पण आता संस्कृत यायला लागलं. अस्थिभंग म्हणजे मोडलं हाड तुमचं, वगैरे वगैरे. नंतर अति रक्तस्राव निबंधिनी, म्हणजे खूप रक्त वाहतंय तर त्याला काहीतरी बांधायचं, ज्याला आजकाल तुम्ही टुर्निके म्हणता. ते सुद्धा तिथे उल्लेख आहे. तक्मन म्हणजे ताप, हे तर काय, यक्ष्मा, टीबी, सगळ्याचे उल्लेख आहेत. आणि नुसते उल्लेख नाही आहेत, त्याच्यावर काय औषध घ्यायचं त्याचं उल्लेख आहे. त्या वनस्पतींचे उल्लेख आहेत. प्रगतच होतं. एक सांगते, ते ऋग्वेदातलं नाहीये, अथर्ववेदातलं आहे. पण तुम्हाला कळू दे सगळ्यांना की डायबेटीस आजकाल किती बोकाळलाय. वैदिक आहे बरं तो रोग. वैदिक अशासाठी मी म्हणते की मधुमेह म्हणतो आपण त्याला. कधी अर्थाचा विचार केला? म्हणजे गोड. पण मेह म्हणजे काय? मेह म्हणजे मूत्र, युरिन. आणि मधुमेह, आता सुद्धा शुगर तुम्हाला पहिले तिथेच तुम्हाला तपासणी करतात आणि तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे ह्यांनी पण तशीच केली असली पाहिजे ना ग, की आता आपण ब्लड युरिन तपासणे हे इतकं सर्रास करतो की काही प्रश्न नाही. आणि ह्यांची तपासणी, ह्यांच्याकडे काय पॅथॉलॉजिकल लॅब होती का? नसणार. त्यांचं सगळं ते नाडी आणि त्यांचे ते वेगळे ठोकताळे होते. तर ज्याच्याबद्दल अशी शंका येईल त्याला ते काय सांगायचे माहितीये, की तू उघड्यावर जाऊन मूत्र विसर्जन कर. अच्छा. मग तो करून येणार. त्याला जर 5 मिनिटांनी मुंग्या लागल्या तर त्याच्यात शुगर आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? म्हणजे त्यांचं वैद्यक शास्त्र किती वेगळ्या वळणानी पण तिथेच येऊन ठेपतंय. आणि मग त्याच्यावरची औषधं, पथ्यपाणी काय तेही सांगितलंय. पण लेट्स कम बॅक टू ऋग्वेद परत. ऋग्वेदामध्ये अश्विनौ हे देवांचे वैद्य आहेत. अश्विनी कुमार असं आपण त्यांना नंतर म्हणतो. आणि त्यांनी तर
काय काय बाई सांगितलंय. एक सांगते मी, एक घोडी होती विश्पला नावाची, बहुधा घोडी होती. खेल नावाचा राजा होता, त्याच्या युद्धात विश्पलाचा पाय मोडला असं येतं. असं. अच्छा. तर विश्पला हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून काही लोक म्हणतात त्याची राणी. अच्छा. पण बहुतेकांच्या मते ती घोडी होती, त्याची आवडती होती. तिचा पाय मोडला आणि तो म्हणला नाही, मला ही उद्या पाहिजेच युद्धामध्ये, माझी ती आवडती घोडी आवडती आहे विश्वाला. तर अश्विनी कुमारांनी एका रात्रीत तिला लोखंडी पाय बसवला, म्हणजे बहुधा नाल ठोकला. तर म्हणजे किती काय, मला धक्का बसतो नेहमी आणि सारखा असं वाटतं नाल ठोकला म्हणजे बापरे, आधी तो लोखंडी नाल बनवला. ठोकायला खेळे पाहिजे, काहीतरी खेळ्यासारखं पाहिजे, हातोडी पाहिजे, हे सगळं त्यांनीच बनवलं. सगळे टूल्स होते, इन्स्ट्रुमेंट्स. टूल्स नाही म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटेशन हे अगदी इंजिनिअरिंग मधलं फार महत्वाचं आहे आता झालेलं. तेव्हा छोट्या वेगळ्या वेगळ्या, कोणाला तरी दिसत नव्हतं, अश्विनी कुमारांनी त्याला औषध दिलं, दिसायला लागलं. कोणाला तरी समुद्रात बुडत होता, अश्विनी कुमार त्यांच्या 2 नावांमधनं, ज्या वेगवान होत्या, ज्याला पक्षी जोडले होते, म्हणजे काय ते आता प्रत्येकाने ठरवा, पण पक्षी जोडले होते जे पाण्यावरनं न जाता अपोधकाभी म्हणजे पाण्याच्या वरनं चालले होते. 8 दिवस 9 रात्री प्रवास करून ते गेले आणि त्याला वाचवलं. त्यांच्या या काय नावा होत्या, आपण अगदी म्हणतो नुसतं भाषांतर करायला सोपं आहे, पण डोळ्यासमोर आणलं की थक्क, म्हणजे खरोखर मराठीमध्ये काही काही आपण चांगले शब्द वापरतो. मी अवाक झाले. वाक म्हणजे मला बोलणंच सुचेना. खरंच असं वाटलं की अरे काय होते हे लोक, कुठे गेलं हे सगळं ज्ञान विज्ञान. आणि आता तू, मला वाटतं तुझा प्रश्न परत घेशील की मॉडर्न टाइम्स मध्ये रेलेव्हन्स आहे का, आता नाही विचारणार, उद्भवत नाही, त्यामुळे मला उत्तर द्यायची सुद्धा गरज वाटत नाही आता नाही. थोडा तुम्ही एकदा उल्लेख केला होता की ह्याच्यात जे ऋग्वेदातील काही सूक्त आहेत त्याच्यापैकी एक विवाह सूक्त आहे असं तुम्ही म्हणालात. आणि त्याच्यातले जे काही आतापर्यंत आपण त्या गोष्टी पाळतो, तर त्याच्याबद्दल थोडस. अगदी खरं सांगू का, सूक्ताबद्दल आणि त्या रिच्युअल्स कर्मकांडाबद्दल मी बोलीन, पण हे सोशली इम्पॉर्टंट असं सूक्त आहे. सामाजिक दृष्ट्या महत्वाचं का, तर विवाह 5000 वर्षापूर्वी आपल्याकडे विवाह हा समाजात दृढमूल झालेला आहे. आणि ही किती महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात येणार नाही, कारण आपण आता भारतीय संस्कृती विवाह गृहीत धरते की विवाह होतातच, कुटुंब असतंच, असं आपण एकत्र कुटुंब, विवाह सूक्तामध्ये एकत्र कुटुंबाचा सुद्धा उल्लेख आहे. तर समाजाने स्त्री पुरुषाच्या नात्याला दिलेला हा एक दुजोरा किंवा मान्यता आहे, ते महत्वाचं. दुसरी गोष्ट अशी की विवाह सूक्तात खूप छान आहे, त्याला खूप पदर आहेत त्या सूक्ताला. सर्वात महत्वाचा म्हणजे हे जिने लिहिलंय, पुन्हा स्त्री आहे बरं का ती. अच्छा. तिचं नाव सूर्या असं आहे. अच्छा. आणि सूर्या म्हणजे आपला सूर्य आहे ना, त्याची मुलगी असं सांगितलंय. तर ही सूर्या हिचा सोम याच्याशी विवाह होतो. पहिलं सगळं तेच आहे, सोमेन तबिता भूमी अशीच त्याची सुरुवात होते, सत्येनोत्तमिता भूमी. तर गंमत अशी की सूर्या कोण, सूर्याची मुलगी म्हणजे ही कोण आली, आपण कधी ऐकलं नाहीये सूर्याला मुलगी झाली. आणि हा सोम कोण, तर सोम म्हणजे चंद्र. अच्छा. सोमेश्वर हे शंकराचं नाव असतं तसं. आणि सूर्या म्हणजे सूर्याचा पृथ्वीवरून, सूर्य म्हणजे आदित्य, आदित्यचा पृथ्वीवर पडून रिफ्लेक्ट होणारा जो प्रकाश आहे तो चंद्रावर पडतो, हा त्याची कन्या म्हणजे रिफ्लेक्टेड लाईट आणि चंद्र यांचा विवाह आहे. आणि हे माझं इंटरप्रिटेशन नाही,
हे सगळ्या प्राचीन लोकांनी केलेलं त्या विवाह सूक्ताचं अर्थ आहे. अरे की त्यांना हे माहितीये की चंद्र स्वयंप्रकाशी नाही, सूर्याचाच. मग त्यांना सूर्यग्रहण माहितीये, याच्यात काही नवलच नाही, कारण त्यांना सगळंच माहितीये. तेव्हा किती प्रकारे ते विवाह सूक्त महत्वाचं आहे बघ. आणि त्याच्यातले जे काही काही सांगितले, उदाहरणार्थ पाणी ग्रहण म्हणतात विवाहाला. पाणी म्हणजे हात. तर पती पत्नीचा हात धरतो आणि तिच्या म्हणजे एक गृह्णामी ते सौभगत्वाय हस्तम, हा विधी, हे मंत्र आपण आजही वापरतो. सुमंगली रियम वधू इमाम समेत पश्यत, हा एक मंत्र आहे. म्हणजे नंतर साध्या विवाहाचं वर्णन आहे बरं का, हे सूर्या विवाहाचं झाल्यावर. तिथे त्यांनी असं सांगितलं की सगळ्या जणी आसपासच्या बायका पुरुष येतात नवीन बायको वधू बघायला, सून. आणि मग तिला सांगितलं की सुमंगलीयम वधू. हा समारंभ तमिळ ब्राह्मणांमध्ये आजही होतो. असं सगळीकडेच होतो, म्हणजे ज्याला भारतात साध्या भाषेत मुंह दिखाई म्हणतात. बरोबर आहे, पण त्यांच्याकडे सुमंगली असं त्या विधीचं नाव आहे. अच्छा. आज सुमंगली आहे, मग उद्या अमकं आहे, असं ते बोलतात एकमेकांशी. हे महत्वाचं असतं. आणि नुसते मंत्र नाही, मला असं वाटतं समजा मंत्र बदलले, कारण आपल्याकडे शाखा असतात ना, ऋग्वेदी यजुर्वेदी, त्याच्याप्रमाणे मंत्र बदलले तरी विधी आणि कल्पना त्याच राहतात. आपण एकत्र राहूया. म्हणजे पती पत्नी एकमेकाला हल्लीच्या भाषेत ते वाऊज असतात ना, तसं सांगतात की आपण एकत्र राहूया, मुलाबाळांसह राहूया, नातवंड पंतवंड यांच्या बरोबर राहूया, दीर नणन सासू सासरे चारही शब्द येतात त्यांच्या बरोबर राहूया. कारण मला नेहमी वाटतं जिथे विवाह आहे, जिथे कुटुंब व्यवस्था भक्कम आहे, तो समाज नेहमी सुखी असतो आणि नेहमी पुढे जायचा विचार करतो. त्यामुळे विवाह हे एक संस्कार आहे. असे अनेक संस्कार आपल्याला अन्नमन्न दिसतात, उपनयनासारखे वगैरे, पण ते महत्वाचे आहेत. आणि तुम्ही आता बोलता बोलता असं सांगितलं की काही जुगाराबद्दल वगैरे पण हे आहेत, तर त्याच्याबद्दल पण आहे का, म्हणजे सूक्त जे तुम्ही म्हटलं की. मी तुला म्हटलं तसं समाजाला म्हणजे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आल्या. जसे आरोग्यपूर्ण देह आले तसं रोग असलेले पण देह आले. जसं अत्यंत नैतिक मूल्यवाले आले तसं काही लोकांना नैतिकते चोर होत होते, हेही आलं. बरोबर आहे. आपण फक्त एक काम करूया, मला जुगार हा शब्द फार अंगावर काटा आल्यासारखं होतंय, द्यूत म्हणू. हो. तर द्यूत हे तत्कालीन समाजामधला आवडता खेळ होता. अच्छा. आता आपलं काय झालं माहितीये का, महाभारतातल्या द्यूतामुळे आपल्या मनात द्यूत म्हणजे काहीतरी कपट, द्यूत म्हणजे काहीतरी वाईट, असं असं सतत येत राहतं. हो. आणि आपण जेव्हा जुगार म्हणतो तेव्हा तो वाया गेलेला आहे, जुगारी आहे, अशा थाटातच आपलं बोलणं असतं. हा एक मनोरंजनाचा भाग होता. तू मला एक साधी गोष्ट सांग. पूर्वी तू ऐकल्या असशील या गोष्टी कितीदा तरी. आमची आजी आम्हाला गोष्ट सांगायची तेव्हा असं असायचं. सुरुवात एकदा काय झालं, शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. हो, ऐकलंयस तू? हो. सारीपाट म्हणजे सुद्धा एक प्रकारे तो पटावर खेळायचा गेम असतो. तुला तर माहिती असेल, बुद्धिबळ हा सुद्धा तसाच गेम खेळ आहे. आणि बुद्धिबळ हा भारतात सुरू झालेला आहे बरं का. आता सगळे चेसवाले रशियन असतील भले, पण आज सुद्धा भारतामधले सगळे बुद्धिबळपटू असतात. तर अशा प्रकारचं द्यूत हे सगळीकडे खेळलं जायचं आणि त्याला मान्यता होती. हे मी का सांगते, अगदी महाभारतातलंच उदाहरण आधी देते. ज्या वेळेला युधिष्ठिराला दुर्योधन द्यूताचं निमंत्रण करतो ना, त्यावेळेला सगळ्यांचं मत असतं नको जाऊ, पण तो म्हणतो नाही, मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला द्यूत आणि मृगया, मृगया म्हणजे शिकार, ही दोन निमंत्रणं नाकारता येत नाहीत. म्हणजे त्याला प्रतिष्ठा होती. बरोबर आहे.
वसिष्ठ जे सहज हात जोडले जातात असं नाव आहे, हो. त्या वसिष्ठ ऋषींनी त्यांचा वरुण हा जो पिता आहे हा. तो त्यांच्यावर रागवला. तेव्हा त्यांना माहिती होतं मी काहीतरी वेड्यासारखं वागलोय, पण ते बोलताना काय बोलतात माहितीये की असं काय करतं, मी क्षमा मागतोय, मी जे काय केलं तेव्हा सुरा मन्युर विभीतको अचित्ती, मी कदाचित सुरा प्यायलो असेल किंवा मला राग आला असेल किंवा विभीतक म्हणजे मी फासे खेळत असेन, द्यूत खेळत असेन, म्हणजे त्याच्यात कुणालाही काही वाईट वाटत नव्हतं. खरं सांगू का, कुठलीही गोष्ट ही रामदासांच्या भाषेत म्हणजे प्रमाणात ते सर्व काही असावे. अगदी वाचनाचं जरी आवड असली तरी ती बेताची असली पाहिजे ना. म्हणजे तुमचं घरात अजिबात लक्ष नाही आणि मी वाचत बसलोय हे काही बरोबर नाही, तसं असू नये एवढंच त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा वरुणाला ते विभीतक म्हणजे द्यूत खेळतायत त्याचा राग नाहीये, राग ते काय जे बोलले त्याचा आहे. पण वसिष्ठ सुद्धा असं बोलू शकतात. पण आपला जो छंद असतो त्याचं व्यसनात कधी रूपांतर होईल ती, लाईक वी ऑलवेज से यू नो देर इज अ व्हेरी थिन लाईन. म्हणजे इकडनं इकडे उडी मारायला तुम्हाला, जसं मला मी ग्रीनिचला गेले तेव्हा असं वाटलं सगळे लोक त्या डेट लाईनच्या एकदा इकडे पाय टाकायचं, म्हणजे मी पहा इकडे 7 तारखेला उभा, इकडे 8 तारखेला, असं काहीतरी म्हणजे विनोदी वाटायचं मला ते. पण तसं होतं, ही इतकी थिन लाईन असते, नकळत आपण नकळत जातो. आणि आता आधुनिक काळात ऋग्वेदाचं महत्वासाठी मी सर्वात जास्ती पुरस्कार या अक्षसूक्ताचा करेन. कवश ऐलुष नावाच्या ऋषींनी लिहिलंय हे. ठीक आहे. आणि पहा मी त्यांना ऋषी म्हंटल कारण त्यांनी ऋग्वेदातलं सुक्त लिहिलेलं आहे. हो. हा. आणि त्याची देवता कोण? अक्ष. अक्ष म्हणजे विभीतक, आता मी म्हंटल ना, म्हणजे आजकालच्या भाषेत ज्याला बेहडा म्हणतो त्याची फळं ती गोल असतात. तर त्यांनी ते खेळायचे, सोंगट्या म्हणून त्याचा वापर करायचे. तर हा कवश ऐलुष ऋषी सांगतो की अक्षापायी, तो अक्ष म्हणतो सारखं, द्यूत शब्द म्हणत नाही, अक्षापायी मी माझ्या आयुष्याची धुडधाण उडवली, माझी बायको मला सोडून गेली, माझ्यावर कर्ज झालं कारण एकदा व्यसन लागलं, आणि तुम्ही समजा मी पहिल्यांदा त्या दूतात हरले की मला कर्ज काढावं लागतं, मग ते फेडता येत नाही म्हणून आणखीन चोरी करावी लागते, हे सगळं तो तुम्हाला सांगतोय. आणि हा त्याचा अनुभव असल्यामुळे इतका खरा आहे तो. म्हणजे काहीतरी उदात्त विचार म्हणून नाही सांगत आहे की मनुष्याने कधीही पाप करू नये, असलं कोरडं तत्वज्ञान नाहीये हे. त्याचे स्वतःचे हात फोडलेत आणि म्हणून कवश ऐलुष उत्तम बोलतो. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की, मला फार आवडतं ते, शेवटी त्याची जी ऋचा आहे तो म्हणतो अक्षैर्मा दिव्यहार कृषीमित कृशस्व. तू कृषीबद्दल बोललीस म्हणून मुद्दाम सांगते की फाशांनी द्यूत खेळू नका, फक्त शेती करा. शेती म्हणजे तुमचा पोटा पाण्याचा, त्या काळी सर्वांचा कृषी हा व्यवसाय होता, तर तुम्ही ते करा. पुढचं वाक्य माझ्या मते आजच काय पुढचे अनंत काळापर्यंत सर्वांनी लक्षात ठेवावं. वित्ते रमस्व बहुमन्य माना. जे काय तुला 4 पैसे, काय जे तेव्हा असेल 4 पैसे मिळतात त्या वित्तामध्येच आनंदमान रममान हो. बहुमन्यमान, ते पुरेसे आहेत, इट इज इनफ. आणि ते होत नाही म्हणूनच आज आपण समाजामध्ये बघतो ना, 27 लाख कोटींचा फ्रॉड केला. अरे म्हणजे काय केलं मला कळत सुद्धा नाही आपल्याला, कारण त्यांना हाव संपत नाही. तर जे मिळतं त्याच्यात समाधान मानलं तर तुम्हाला व्यसन लागायची शक्यता कमी आहे. आणि म्हणून व्यसन करू नका असा संदेश देण्याऐवजी हा आपलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. याला गट्स लागतात.
की मी चुकलो, मी वेडा होतो, माझ्या हातनं वेडेपणा घडला, तुम्ही तरी शहाणे व्हा. हे म्हणायला जे धाडस लागतं ते या माणसाकडे आहे. आणि म्हणून मला अक्षसूक्त फार आवडतं. आणि आपल्याला माहिती आहे की समाजात किती प्रकारची व्यसनं असू शकतात. अक्ष हे त्यातलं एक फक्त आय वुड से रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याच्याऐवजी अक्षच्या ऐवजी तुम्ही काय वाटेल ते नाव ठेवा. ते टाळा. म्हणजे समाजाच्या चांगल्या घडणीसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे थोडक्यात की पूर्वी जसा समाज होता आजही बऱ्यापैकी, कारण माणसं तीच आहेत, त्यांना त्यांच्या आवड आकांक्षा इच्छा तशाच असतात. फक्त त्याच्याबद्दल थोडं आपल्याला जाणून घेतलं, ह्या वेदांच्या ह्याच्यातनं आपल्याला जे ज्ञान मिळेल किंवा शिकून त्या गोष्टी समजून घेतलं तर आपल्या समाजाचं, खरं तर आपल्या कुटुंबातच ऍटलिस्ट तेवढं तरी करायला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की इतकं छान आपल्याला सुचेताताईंनी सगळं सांगितलंय या ऋग्वेदाबद्दल. तर असंच आम्ही त्यांना आग्रह केला की ऋग्वेदातल्या ज्या काही महत्वाचे जे सूक्त आहेत त्याच्याबद्दल एक छोटीशी कार्यशाळा किंवा ज्याला साध्या भाषेत आपण म्हणतो मॉड्यूल्स, असं काही आपण घेऊया. तर आपण अशी एक कार्यशाळा आयोजली आहे आणि त्याच्यात 10 शृंखला असतील आणि त्याच्यात प्रत्येक भागामध्ये अशाच प्रकारचे जे एक एक महत्वाचे सूक्त आहेत त्याची चर्चा होईल. आणि कदाचित जर समजा कधी कोणाला जमलं नाही ते सेशन अटेंड करायला तर रेकॉर्डिंग सुद्धा आपण देऊ. तर त्याच्यासाठी आता तुमच्या स्क्रीनवर खाली स्क्रोलमध्ये येईल, त्याच्यावर त्या नंबरवर तुम्ही नावनोंदणी करू शकता आणि आजच नावनोंदणी करा. तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला पण सांगा. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, आपल्याला शिकल्याच पाहिजेत आणि जेणेकरून आपल्याला आपल्या स्वतःच्या संस्कृतीवर भरपूर अभिमान आणि आनंदही होईल की आपण किती काय काय करत आलो आणि त्याच्यातनं आपल्याला भरपूर गोष्टी शिकता येतील. ऋग्वेदाच्या सुरुवातीचा शब्द मी तुला ऋचा म्हणून दाखवली, अग्निमीळे पुरोहितम. हो. ऋग्वेदाचा शेवट जो आहे 10व्या मंडळातलं 191 सूक्त, त्याला सामंजस्य म्हणतात. म्हणजे समाजात एक दिलानी कसं राहायचं ते सांगणारं हे सूक्त आहे. हो. आणि त्याच्यातलं एखादी ओढ मी तुम्हाला म्हणून दाखवते. ती अशी आहे, संगच्छध्वम संवदध्वम संवो मनावसी जानताम. हा समाजाला केलेला उपदेश आहे. ठीक आहे. संगच्छध्वम, तुम्ही एकत्र जा, म्हणजे ऑलवेज बी टुगेदर. संवदध्वम, चांगलं एकमेकाशी बोला. संवो मनावसी जानताम, आणि एकमेकांची मन जाणून घ्या. असं जर केलं तर सुसहासती, सुसह असती, म्हणजे तुमचं समाज जीवन आणि वैयक्तिक जीवन सुद्धा अतिशय सुसह्य आणि चांगलं होईल. मी याला चक्क वेदातलं म्हणजे वैदिक पसायदान म्हणते की ज्ञानेश्वरांनी जसं पसायदान स्वतः करता मागितलं नाही, आता विश्वात्मके देवे, काय जे करावं ते करावं, तसं ऋग्वेदानी सुद्धा हे पसायदान दिलंय. आपल्याला माहित नसतं. तेव्हा कृपा करून पुन्हा एकदा ऋग्वेदाची भीती वाटायच्या आधी जाणून घ्या की ऋग्वेद म्हणजे काय आहे. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सुचेताताईंनी आज आपल्याला इतक्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात. आणि सोप्या भाषेत सांगणं ही खरं तर त्यांची एक खूप एक महत्वाची स्किल म्हणता येईल. साधे आपल्यासारखे म्हणजे संस्कृत न जाणणारे लोक पण ह्या गोष्टी समजू शकतात, शिकू शकतात आणि त्यातला अर्थ समजून आपलं जीवन चांगलं जगू शकतात. सो नक्की तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक तर केलंच असेल, शेअरही नक्की करा आणि बुधवारचे आपले जे कार्यक्रम असतात त्याच्यातही नक्की जॉईन करा. तर खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकर. नमस्कार.